सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज दिनांक 17 जुलै 2026। आपणा सर्वांना माहिती असेल, पुणे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये पार पडली। 15 तारखेला मतदान झालं आणि 16 तारखेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला। म्हणजे या निवडणुकीचा निकाल लागून आज जवळपास 6 महिने झाले आणि 4 वर्षाचा प्रशासक राज संपून पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्या भागाचे कारभारी पोहोचले। परंतु या 6 महिन्यामध्ये म्हणजे जवळपास 180 दिवसांमध्ये या कारभारांचा कारभार कसा होता याचं मूल्यमापन आता आपण सर्वांनी करण्याची गरज आहे। प्रभागामध्ये जर आपण फिरलात तर एक गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात येईल की 6 महिन्यांमध्ये देखील मागच्या 4 वर्षामध्ये जशी परिस्थिती होती की 4 वर्षामध्ये प्रशासक राज असताना कोणी या भागाला वाली नव्हता, तशीच परिस्थिती आज 6 महिन्यानंतर कारभारी असतानाही तशीच परिस्थिती आहे। रस्त्याचा प्रश्न घ्या, पाण्याचा प्रश्न घ्या, ड्रेनेजचा प्रश्न घ्या, महानगरपालिकेशी संबंधित जेवढ्या समस्या आहेत त्याच्यावरती अजूनही ठोस काही काम झालेलं नाही। मग खरंच 6 महिन्यानंतरही या भागाला कारभारी मिळून या भागाची अवस्था अशीच राहणार असेल तर या कारभाऱ्यांचं नक्की काय चाललंय, हे कारभारी नक्की कशा करता वेळ देतात याचा आता आपण विचार करण्याची वेळ ही आलेली आहे। आणि म्हणून काँग्रेस पक्ष फक्त निवडणुकी पुरता नव्हता, तर या 6 महिन्याच्या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रस्त्याचे अनेक प्रश्न असतील, पाण्याच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी असतील, ड्रेनेजचे विषय असतील, अशा अनेक विषयांवरती सातत्याने आवाज उठवून पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर त्या समस्या मांडण्याचं काम केलंय। या समस्यांची दखल विविध वृत्तपत्रांनी देखील घेतलेली आहे। आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये या कारभाऱ्यांच्या 180 दिवसांचं आपण मूल्यमापन करत असताना ही सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी निराशा आलेली आहे। आजही नागरिक ज्यावेळेस या कारभाऱ्यांना फोन करतात तर त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत। प्रशासनाला संपर्क केला प्रशासनाला तर प्रशासनाकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते। निगरगट्ट असणारं प्रशासन अजून निगरगट्ट होत चाललंय। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक 40 कोंढवा बुद्रुक येवलेवाडीमध्ये एक सक्षम विरोधक म्हणून काम करणार आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभागातील सर्व नागरिकांना माझी आवर्जून विनंती राहील, जर या भागाचे कारभारी तुमच्या समस्या ऐकून घेत नसतील, या भागातील प्रशासन तुमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून काँग्रेस पक्ष तुमच्या समस्या सोडवण्याकरता मैदानात उतरेल। शेवटचा पर्याय म्हणून नक्की आपण संपर्क करा। नागरिकांच्या प्रत्येक समस्येकरता काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा ठाकील। शेवटी न्याय सत्ताधारी देत नसतील, प्रशासन देत नसेल तर काँग्रेस ही निवडणूक लढलेली पण आहे आणि या भागातल्या समस्या इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनाच्या समोर अधिक जोरकसपणे आणि ठामपणे आणि वेळ प्रसंगी आंदोलनाचा जर पवित्रा घेण्याची वेळ आली तर निश्चितपणे त्या माध्यमातूनही नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही बांधील आहोत। त्यामुळे नागरिकांनी निराश न होता, मग कुठलीही अडचण असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, पथदिव्यांचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, पुणे महानगरपालिकेशी संबंधित जेवढी कामं असतील, जर सत्ताधारी करत नसतील, प्रशासन करत नसेल तर निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या समोर आपण ते विषय मांडा। तुमच्या या प्रश्नांना न्याय देण्याकरता आम्ही निश्चितपणे काम करू, असं या निमित्ताने पुणे महानगरपालिकेची निवडणूक होऊन 6 महिन्यानंतरही उदासीन कारभारामुळे, या भागाच्या कारभाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करत आहोत। निश्चितपणे या भागाच्या करता, विकासाच्या करता, सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवण्याकरता विरोधक म्हणून एक सक्षम भूमिका इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष नक्कीच निभावेल, अशी ग्वाही या व्हिडिओच्या निमित्ताने आपणा सर्वांना देतो। धन्यवाद।